राहिलो. मला वाटलं मी आत्ता जिंकेल, मग जिंकेल, पण जे प्रेम नाहीच आहे ते कुठून येणार? की साधी गोष्ट कळली नाही मला. तू बरोबर म्हणतेस राधा, असं जबरदस्तीने प्रेम होत नाही. काय काय नॉनसेन्स वागत होतो. आपण काय कॉलेजमधली मुलं आहोत का? हे असं बॉयफ्रेंड बिफ्रेंड बनून फिरतोय करतोय यांनी काही होत नाही. ह्याने जर प्रेम वाटत असतं तर तुला वाटलंच असतं ना. प्रेम मुळात असावं लागतं तर ते व्यक्त होतं. माझं प्रेम आहे विराजस. अशाने प्रेम होतं राधा? नाही होत. उलट त्रास होतो, जीव गुदमरतो. होते ना घुसमट? मला कळलंय राधा, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला असेल, तुझी किती घुसमट झाली असेल, मला समजलंय. त्यामुळे आजपासून सगळं बंद. आजपासून सगळं बदलणार आहे. तू काळजी करू नकोस राधा. संसार असतो ना, संसार संसार म्हणजे जशी गाडी चालते ना दोन चाकांवर, तसा असतो. त्या दोन्ही चाकांचा वेग सारखा असायला हवा तर संसार सुरळीत होतो. तर त्या दोन चाकांपैकी संसाराचं एक चाक थोडं हळू फिरलं, एक चाक थोडं जोरात फिरलं तर काय होईल? दोघांचं नुकसान होईल ना. विराजस प्लीज असं नको बोलूस. तू प्रेम करतोस ती तुझी चूक नाहीये. असं नसतं राधा, असं नाहीये. आता बंद सगळं. दी एंड. आता जशी तू तसा मी. मी तुझ्याशी लग्न केलंय, आपला संसार आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन राधा, मनापासून प्रामाणिक राहीन. पण ह्यात प्रेम नसेल आता. पुरून टाकणार आहे मी ते. या मनातल्या ज्या या भावना आहेत ना माझ्या, या अशा कुठेतरी खोल खोल गाडून टाकणार. आपलं लग्न झालंय, त्यामुळे नवरा म्हणून माझी जी जी कर्तव्य आहेत ती मी सगळी पार पाडेन. त्याच्यात कुठेही कमी नाही पडणार. समाजासाठी आपण नवरा बायको असू, पण जेव्हा आपण दोघच असू तेव्हा मात्र आपल्यात असं काही नसेल.